मन खूप उदास आणि दुःखी आहे. नाथ बाबा सांगतात, हे ऐका, तुमचे मन हलके होईल. बाळा, आज तू हा आवाज ऐकत असशील तर याचा अर्थ तुझे मन खूप थकले आहे. लोकांमध्ये राहूनही तू एकटा पडला आहेस. डोळ्यात अश्रू आहेत, पण ते कुणाला दाखवू शकत नाहीत. रात्री झोप येत नाही आणि दिवसा चेहऱ्यावरती खोटं हसू ठेवून झोपतो आहेस. जर हे सर्व खरं असेल तर आज हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण आज मी तुला असा मार्ग सांगणार आहे जे तुझ्या दुःखाला नाहीस करणार नाही, पण तुला दुःखापेक्षा मोठं बनवेल. मी नाथ आहे आणि आज मी तुझ्याशी बोलत आहे. बाळा, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेव, तू दुःखी आहेस याचा अर्थ तू कमकुवत नाहीस. दुःख हे फक्त त्यालाच जाणवतं ज्याच्या हृदयामध्ये प्रेम असतं. ज्याने कधी कोणावरती प्रेमच केलं नाही, ज्याने कधी कोणाला मनापासून जगलंच नाही, तर त्याला दुःख काय असतं हे कधीच समजणार नाही. म्हणूनच स्वतःचा तिरस्कार करू नकोस. तुझं मन अजून जिवंत आहे म्हणून त्याला वेदना होत आहेत. बाळा, जीवनात प्रत्येकाला असा काळ येतो जेव्हा वाटतं आता काही उरलं नाही. देवही माझं ऐकत नाहीत, माझे लोकही मला समजून घेत नाहीत आणि मी स्वतःलाच हरून बसलो आहे. पण लक्षात ठेव, रात्र तितकी काळी असते तितकाच सूर्योदय जवळ आलेला असतो. आज तुला अंधार दिसतो आहे कारण परमेश्वर तुझ्या डोळ्यात प्रकाशाची किंमत शिकवत आहे. तू विचार करतोस, माझ्याच आयुष्यात इतकं हलकं दुःख का? मी तुला एक प्रश्न विचारतो, पर्वतावर उभं राहणं झाड मोठं कसं होतं? वादळामुळे, पावसामुळे, उन्हामुळे, कठीण परिस्थितीमुळे. जर त्या झाडाला कधीच संकटे आले नसती तर त्याची मुळे इतकी खोल गेली असती का? नाही. तसं तुझं आहे. आज संकट तुझी मुळे मजबूत करत आहे. हे दुःख तुला तोडण्यासाठी आलेलं नाही, तर तुला घडवण्यासाठी आलेलं आहे. बाळा, लोकांनी तुला सोडलं म्हणून रडू नकोस, कारण प्रत्येक जाणारा माणूस तुझ्या नशिबाचा भाग नसतो. काही लोक फक्त तुला धडा शिकवण्यासाठी येतात आणि काही धडा संपवायला, आणि ते निघून जातात. त्यांच्यासाठी स्वतःला संपवू नकोस. ज्याने तुला सोडलं ते तुझी किंमत ओळखू शकला नाही याचा अर्थ तुझी किंमतच नाही असा होत नाही. हिरा जर अंधाऱ्या खोलीत पडला तर तो दगड होत नाही, तो हिराच राहतो. फक्त त्याच्यावर तू प्रकाश पडायला बाकी असतो. तसाच तू आहेस. आज तुला स्वतःची किंमत दिसत नाही, पण परमेश्वराला ती आधीपासून माहिती आहे. म्हणूनच तो अजूनही तुझा श्वास चालू ठेवत आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, जे बदलू शकत नाही, पण त्याचा अर्थ काय घ्यायचा हे मात्र तू ठरवू शकतोस. दुःख तुला कडू बनवेल की ज्ञानी बनवेल हा निर्णय तुझाच आहे. मी तुला सांगतो, रोज सकाळी उठल्यावर आरशा स्वतःकडे पहा आणि फक्त एवढंच म्हण, म्हणजे आजचा दिवस मी हार मानणार नाही. हे वाक्य रोज म्हण. तुझ्या मनात हळूहळू नवी शक्ती जागी होईल, कारण शक्ती बाहेर नसते, ती आत असते आणि त्या शक्तीला जाग करणं विश्वास लागतो. माझ्यावरती नाही तर स्वतःवरती, कारण मी तुझ्यातच आहे. भाग क्रमांक 2, दुःखातून शक्तीकडे. बाळा, तू अनेकदा विचार करतोस, मी एवढं चांगलं वागलो तरी माझ्याच वाट्याला दुःख का आलं? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतो. पण मी तुला सांगतो, जीवन हे व्यवहार नाही की तितकं चांगलं करशील तितकंच चांगलं लगेच मिळेल. जीवन हे एक साधना आहे. कधी कधी परमेश्वर तुझी परीक्षा घेतो, कारण त्याला तुझी क्षमता माहिती असते. ज्याला मोठं बनायचं असतं त्यालाच आगीतून जावं लागतं. सोनं आगीत गेल्यावर अधिक तेजस्वी होतं, तसंच तुझंही आहे. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या हेच अश्रू तुझ्या सामर्थ्याची साक्ष देतील. बाळा, एकटेपणाला घाबरू नकोस, कारण माणूस जेवढा एकटा असतो तेव्हाच तो स्वतःला भेटतो. गर्दीत आपण लोकांना ओळखतो, पण एकांतात आपण स्वतःची ओळखायला शिकतो. तू स्वतःशी कधी बोलला आहेस का? स्वतःला कधी विचारलं आहेस का, मला खरंच काय हवं आहे? की तू फक्त जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच आयुष्य घालवतोय? इतरांना आनंदी ठेवताना तू स्वतःला विचारलास? आणि आज
तुझं मन म्हणूनच थकलं आहे बाळा. लोक बदलले म्हणून दुःखी होऊ नकोस. ऋतू बदलतात, वेळ बदलते, माणसंही बदलतात, पण जो स्वतःच्या आत्म्याशी जोडलेला असतो त्याला कोणाचीही बदलण्याची भीती नसते. कारण त्याचा आधार लोक नसतात, त्याचा आधार परमेश्वर असतो. तू आजपासून एक संकल्प कर, ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांचा द्वेष करणार नाही, कारण द्वेष सर्वात आधी स्वतःला जाळतो. क्षमाशील हो. क्षमा म्हणजे झालेलं विसरणं नाही, तर त्या वेदनेच्या कैदीतून स्वतःला मुक्त करणं आहे. बाळा, ज्याचं मन शांत असतं त्याला जगातील कोणतीही वादळे हरू शकत नाही. म्हणून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न कर. दररोज काही मिनिटे डोळे मिट, श्वासावरती लक्ष दे आणि मनात एवढंच जप कर, ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. हा जप तुझ्या मनातील भीती, अस्वस्थता आणि निराशा हळू दूर करेल. लक्षात ठेव, चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात होत नाहीत. कधी कधी चमत्कार म्हणजे तुटलेलं मन पुन्हा हसायला लागतं, अश्रूंनी भरलेलं डोळं पुन्हा स्वप्न पाहायला लागतं आणि निराश झालेला माणूस पुन्हा जगण्याची इच्छा ठेवतो. हेच सर्वात मोठं चमत्कार आहे. बाळा, आज मी तुला एक गोष्ट सांगतो. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही सुंदर घडायचं बाकी आहे. आजचा अंधार हा शेवट नाही, ही फक्त नवीन पहाटेची तयारी आहे. म्हणून हार मानू नकोस. जग तुला कमी लेखेल, लोक तुला समजून घेणार नाहीत, पण तू स्वतःवरती विश्वास कधीही सोडू नकोस. कारण ज्या दिवशी तू स्वतःवरचा विश्वास ठेवशील त्या दिवशी परमेश्वर तुझ्या पाठीशी उभा राहील. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूत, प्रत्येक प्रार्थनेत आणि तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये. जेव्हा जेव्हा मन उदास होईल तेव्हा डोळे मीट आणि मला हाक मार. मी तुझ्या मनात धीर देईल, कारण तू कधीच एकटा नाहीयेस आणि नसणार सुद्धा आहेस. भाग क्रमांक 3. तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे बाळा. आता मी तुला शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो. जीवनात कधीही स्वतःला लपवण्याचा विचार करू नकोस, कारण तुझा जन्म व्यर्थ झालेला नाहीये. या पृथ्वीवर येणारा प्रत्येक जीव एका कारणासाठी येतो. तुझ्या आयुष्याचाही एक उद्दिष्ट आहे. आज तो तुला दिसत नसेल, पण याचा अर्थ तो अस्तित्वात नाही असा होत नाही. बीज जेव्हा जमिनीत पुरलं जातं तेव्हा त्याला वाटत असेल माझं सर्व काही संपलं, पण निसर्गाला माहिती असतं की हा शेवट नसून एक नव्या जीवनाची सुरुवात आहे. बाळा, आज तुझं मनही त्या बीजासारखं आहे, अंधारात, एकटं आणि वेदनेत. पण विश्वास ठेव, याचाच अंधारातून तुझ्या आयुष्याचा नवा प्रकाश जन्म होईल. तू आज जे प्रश्न किंवा आज जे अश्रू ढाळतो आहेस ते उद्या तुझ्या सामर्थ्याची कथा बनतील. तुझ्या जखमा तुझी कमजोरी नाहीसी करतील. तू तुझ्या लढ्याचा खुणा आहेस. जगात सर्वात सुंदर फूल तेच असतं ज्याची कठीण ऋतू सहन केलेलं असतं. म्हणूनच तुझ्या दुःखाचं लाज बाळगू नकोस. त्यातून शिक, त्यातून उभा राहा आणि एक दिवस मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की ज्या दिवसांनी तू शाप समजत होतास तेच दिवस तुला सर्वात मजबूत बनवत होते. बाळा, आजपासून एक सवय लाव. सकाळी उठल्यावर आकाशाकडे पाहून हस आणि मनात म्हण, हे नाथ बाबा, आज मी कोणाचंही वाईट करणार नाही, कोणाचा द्वेष करणार नाही आणि कोणत्याही संकटासमोर हार मानणार नाही. हे 3 संकल्प तुझ्या आयुष्य बदलायला सुरुवात करतील. लक्षात ठेव, सुख म्हणजे मोठं घर नाही, भरपूर पैसा नाही, सगळ्यांची स्तुती नाही. सुख म्हणजे रात्र शांत मनाने झोप लागणं आणि सकाळी कृतज्ञतेने जाग येणं. ज्याला हे मिळालं तोच खरा श्रीमंत. बाळा, तू जे शोधले आहेस ते बाहेर नाही, तुझ्या अंतर्करणामध्येच आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात परमेश्वराचं अस्तित्व आहे. म्हणून स्वतःवरती प्रेम कर, स्वतःला माफ कर, भूतकाळ सोड आणि वर्तमानामध्ये जग. कारण जो वर्तमानात जगतो त्याला भविष्य हसतं. आता डोळे अलगद मिट, एक खोल श्वास घे. तुझ्या मनातलं सगळं दुःख, सगळ्या चिंता, सगळे अश्रू माझ्या चरणी अर्पण कर. मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात शांतता नांदो, तुझ्या मनात ध्येय जागो, तुझ्या डोळ्यात पुन्हा आशेचा प्रकाश यावे, तुझ्या जीवनामध्ये योग्य माणसं यावेत आणि जे तुझं दुःख आज तुला रडवत आहे त्याच दुःखातून उद्या तुला नवा जन्म व्हावे. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत.
कधीही स्वतःला एकटा समजू नकोस. जेव्हा जेव्हा तुझं मन खूप उदास होईल तेव्हा फक्त इतकंच म्हण, नाथ बाबा माझा हात सोडू नका आणि विश्वास ठेव. तू मला पाहू शकणार नाहीस पण मी तुझ्या सोबत चालत असेल. अलख निरंजन. आदेश ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः.